So good morning all of you. In today's lecture, we will start our last question, guideline for coding. So the work of editing and coding should be given to such person who are familiar with the work of interviewing. कोडिंग हे आपण कधी करतो तर एडिटिंग नंतर कोडिंग हे केलं जातं असं आपण लास्ट क्वेश्चन मध्ये लर्न केलेलं आहे. सो आफ्टर एडिटिंग हिअर रिसर्चर और इंटरव्यूअर will prefer coding process. The work of editing and coding should be given to such person who are familiar with the work of interviewing. म्हणजे पहिल्या गाइडलाइन मध्ये काय सांगितलेलं आहे तर जो पर्सन फॅमिलियर आहे अशाच पर्सनला तुम्ही एडिटिंग आणि कोडिंग काय करा प्रेफर करा. ओके, तो शक्यतो काय करा तर इंटरव्ह्यूइंग कोण आहे इंटरव्ह्यूअर कोण आहे त्याच्याकडेच काय करा तुम्ही कोडिंगचं काम हे देऊ शकता. सेकंड थिंग, the use of alphabet and symbol is possible in manual data processing and number should be used for the mechanical data processing. आता यामधले काही पॉइंट आपण लर्न केलेले होते. सो सेकंड पॉइंट सुद्धा आपण लर्न केला होता लास्ट लेक्चर मध्ये. काय सांगितलं होतं द यूज ऑफ अल्फाबेट अँड सिम्बॉल. अल्फाबेट आणि सिम्बॉल कोणत्या थिंग साठी यूज करा तर मॅन्युअल डेटा जेव्हा प्रोसेस करतो तुम्ही करणार आहात दॅट टाइम वी विल प्रेफर द अल्फाबेट अँड सिम्बॉल and number should be used for the mechanical data processing. आणि जेव्हा तुम्ही मेकॅनिकल डेटा प्रोसेस करताय तेव्हा काय करा तर नंबर प्रेफर करा. ओके, सो दिस इज द सेकंड गाइडलाइन फॉर कोडिंग. थर्ड मध्ये सांगितलं होतं ऍज फार ऍज पॉसिबल प्री कोडिंग शुड बी परफॉर्म ओव्हर द पोस्ट कोडिंग. ओके, सो काय करा तुम्ही ऍज फार ऍज पॉसिबल फर्स्ट थिंग प्री कोडिंग शुड बी परफॉर्म ओव्हर द पोस्ट कोडिंग. हे तुमच्या कोडिंगच्या ज्या आपण बघितलं प्री कोडिंग म्हणजे काय आणि पोस्ट कोडिंग म्हणजे काय हे काय करा तुम्ही ऍज पर दी प्रोसेस फॉलो करा. Then coding involve deciding the category to be used. The category should be all inclusive and mutually exclusive. The all inclusive category means adding category as not applicable, other and above. म्हणजे आता तुमची कॅटेगरी डिसाइड करा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी तुमचे सिम्बॉल किंवा जे अल्फाबेट आहेत हे प्रेफर करणार आहात. मग त्यामध्ये त्यांनी सांगितले की हिअर वी डिसाइड टू कॅटेगरी लाईक ऑल इन्क्लुझिव्ह अँड म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. मग ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये कोणती असणार आहे तर नॉट ऍप्लिकेबल असेल फर्स्ट थिंग, देन अदर असेल किंवा अबाव असेल. सो दिस इज द ऑल इन्क्लुझिव्ह अँड वाईस वर्सा. याच्या व्यतिरिक्त जर असतील तर ते असणार आहेत म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. Then it is better to give a code number for each respondent and different alphabet to identify areas or respondent. म्हणजे आपण आता हे लास्ट लेक्चर मध्ये लर्न केलं होतं. काय करा तुम्ही एरिया वाईज काय करा वेगवेगळे सिम्बॉल प्रेफर करा असं सांगता येते. ओके, एरिया वाईज वेगवेगळे सिम्बॉल प्रेफर करा. एकच मिनिट जरा काहीतरी जस्ट वेट. टीवायचे एक्झाम स्टार्ट झालेत ना आजपासून, मुलांच्या शंका चालूच राहतात ड्युरिंग एक्झामिनेशन असं. सो फिफ्थ पॉइंट मध्ये आलो आपण. इट इज बेटर टू गिव्ह अ कोड नंबर फॉर ईच रिस्पॉन्डंट अँड डिफरंट अल्फाबेट टू आयडेंटिफाय एरिया ऑर रिस्पॉन्डंट्स. ओके, मग आता ह्या गाईडलाईन नुसार काय सांगितलेलं आहे हिअर वी प्रेफर व्हेरियस सिम्बॉल फॉर अ पर्टिक्युलर एरियाज. म्हणजे आपण जसं सांगितलं की मी हरणेमधून काही रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत काही दापोलीमधून घेतलेले आहेत. तर हरणे आणि दापोली जेव्हा आपण आयडेंटिफाय करू त्यासाठी काय करा तर वेगवेगळे सिम्बॉल प्रेफर करा आणि रिस्पॉन्डंटना मात्र काय करा तुम्ही नंबरिंग द्या. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 to 50 दापोलीतले झाले, 51 to 100 हरणे मधले झाले. सो कंटिन्यू नंबर काय करा तर प्रेफर करा. सो दिस इज द फिफ्थ गाइडलाइन. देन गिव कोड नंबर
गिव्ह कोड नंबर फॉर इच क्वेश्चन अँड रिस्पॉन्सेस ऑल्सो. आणि प्रत्येक तुमच्या क्वेश्चनला सुद्धा काय करा, स्पेसिफिक कोड द्या किंवा प्रत्येक क्वेश्चनला स्पेसिफिक कोड द्या असं सांगितलेलं आहे. इज इट क्लिअर? Yes. Okay. Then 7. A structured question like marital status, single or married can be coded easily, but the coding of an open-ended question is very difficult. आता हे आपल्याला माहिती आहे. तर जे for example like a part of general information and then the second part like a based on our question, असे आपण दोन पार्ट क्वेश्चन आयर मध्ये आहेत असं लर्न केलेलं आहे. तो जो फर्स्ट पार्ट आहे म्हणजे यामध्ये आपलं नेम असेल, इन्कम असेल, एज्युकेशन असेल, देन स्टेटस असेल, सो दे कॅन इझिली फाइंड आउट फॉर अ पर्टिक्युलर सिम्बॉल. म्हणजे आपण त्याला एक सिम्बॉल दिला किंवा एखादा लेटर दिला, एखादा नंबर दिला, तर आपण काय करू शकतो, ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो. वी कॅन इझिली अंडरस्टँड. ओके. बट ओपन एंडेड क्वेश्चन मात्र कोडिंग करणं कसं असणार आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे पुढे. फॉर एक्झाम्पल, question asking for an opinion or a view may compel or tempt the respondent to give a detailed and lengthy answer. However, such types of answer need carefully coding. आणि जर तुमच्या क्वेश्चन आयर मध्ये ओपन एंडेड क्वेश्चन असतील तर मात्र तुम्ही काय करा, कोडिंग थोडंसं केअरफुली करा असं सांगितलेलं आहे. कारण क्लोज एंडेड क्वेश्चनला वी कॅन इझिली मेन्शन अ स्पेसिफिक कोडिंग. But in open-ended question, we face many difficulty for or during the coding process. Then last point, periodical check are necessary to ensure uniformity, consistency, and careful application of code. आणि जेव्हा तुम्ही कोडिंग करताय मग ते प्री कोडिंग असेल किंवा पोस्ट कोडिंग असेल, ह्या दोन्ही मध्ये तुम्हाला पिरियडिकल चेक करणं हे इम्पॉर्टंट असणार आहे. सो दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ guideline of coding. Is it clear? Yes. Yes. Okay. Attendance ला काही प्रॉब्लेम नाहीये ना, होतंय ना फिलअप? हो. ओके. Yes. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला स्टार्ट होईल. आता आपला कोडिंग कम्प्लीट झालं. त्याच्या आधी आपण एडिटिंग मध्ये 4 क्वेश्चन लर्न केलेले आहे, कोडिंग मध्ये 1 क्वेश्चन लर्न केला, गाईडलाईन ऑफ कोडिंग. सो आपण नेक्स्ट स्टेप दॅट मीन्स क्लासिफिकेशन. आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत हे क्लासिफिकेशन बेस वरती असतील. सो क्लासिफिकेशनचा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज क्लासिफिकेशन, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह. सो काय आहे बघा, क्लासिफिकेशन थोडंसं आपण लर्न केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन, सो थोडंसं डिटेल मध्ये जाऊ. क्लासिफिकेशन मीन्स सेपरेशन ऑफ डेटा इनटू डिफरंट क्लासिफाईड नॉर्म. क्लासिफिकेशन म्हणजे आपण काय म्हणतो, तर टू क्लासिफाईड द डेटा ऍट द डिफरंट नॉर्म अँड define a grouping of data according to similarity or uniformity of attributes. क्लासिफिकेशन हे कोणत्या डेटाचं केलं जाणार आहे सांगा बरं. क्लासिफिकेशन हे हेट्रोजिनियस डेटाचं केलं जातं की होमोजिनियस डेटाचं केलं जातं? Homogeneous. नाही. होमोजिनियस असेल तर त्यामध्ये आपण क्लासिफाय काय करणार, सगळं तर एकसारखंच आहे ना. Heterogeneous. Heterogeneous. हा, हेट्रोजिनियस फर्स्ट ऑफ ऑल क्लासिफाय करणार अँड देन कन्वर्टेड इनटू द होमोजिनियस फॉर्म. ओके. सो पहिला तुमचा डेटा हा हेट्रोजिनियस असला पाहिजे. म्हणजे काय केलं तर तुम्ही खूप सारा डेटा कलेक्ट केलात, ओके, लाईक अ क्वेश्चन आहे, मग त्यामधून तुम्ही क्लासिफाईड केला, ओके दिस इज द मेल रिस्पॉन्डंट, दिस इज द फिमेल रिस्पॉन्डंट, ओके दिस इज द रिच पर्सन, दीज आर द पुअर पर्सन. म्हणजे हा जो क्लासिफाय आहे हा पहिला कुठेतरी हेट्रोजिनियस डेटा होता आणि त्याचं कन्वर्जन तुम्ही करताय मग होमोजिनियस डेटा मध्ये. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो आपण बघू, कंटिन्यू. सो ग्रुपिंग ऑफ डेटा अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी ऑर युनिफॉर्मिटी ऑफ ऍट्रिब्यूट्स. आणि जो काही तुम्ही क्लास करता नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक मात्र कसे असणार आहेत, तर सिमिलर असणार आहेत और युनिफॉर्म असणार आहेत. It is the process of the grouping of data on the basis of certain criteria like age, gender,
इन्कम लेवल, एरियाज एक्सेट्रा. मग आता आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे जो क्लासिफिकेशन करून मग ते काही एज पॉइंट ऑफ व्ह्यूने असेल, काही जेंडर असेल, देन इन्कम लेवल असेल किंवा एरिया असेल, ऑक्युपेशन असेल, व्हॉट एव्हर. The classification principle can work on heterogeneous data and it is not applicable to homogeneous data. ओके, आता इथे क्लिअरली सांगितलेलं आहे क्लासिफिकेशन प्रिन्सिपल हे कशासाठी वर्क होईल, heterogeneous डेटा साठी वर्क होईल and not applicable to the homogeneous data. So this is because the objective of classification is to bringing uniformity and similarity in the data which is possible only when there is the dissimilarity. आणि जो डिस्क्रिपन्सी आहे किंवा जी हेट्रोजिनियस डेटा आहे दॅट मीन्स डिसिमिलॅरिटी, आणि अशाच डेटाचे कन्वर्जन आपण होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक मध्ये किंवा होमोजिनियस डेटा मध्ये करतो. इज इट क्लिअर? Yes. 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 सो देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन ऑफ डेटा. मग आपण क्लासिफिकेशन का करायचं, तर त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. फर्स्ट, through classification it is possible to group volume of scattered and heterogeneous data into the limited number of category or classes. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन करता येईल एज पॉइंट ऑफ व्ह्यूने केलात क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर तुम्ही जेंडर क्लासिफिकेशन केलात, वी कॅन इझिली फाइंड आउट we conduct or we collect responses 50% मेल or 50% फिमेल. ओके, सो हे आपण कशावरून फाइंड आउट केलेलं आहे, तर क्लासिफाईड केला आपण डेटा. दॅट मीन्स वी कॅन इझिली अंडरस्टूड अवर कॅटेगरी और अवर एट्रिब्यूट्स ऑफ रिस्पॉन्डंट और अवर क्वेश्चनायर. देन classification helps to distinguish the characteristic or of similarity and dissimilarity clearly. आणि नक्कीच तुमच्या क्लासिफिकेशन वरून काय करणार आहात, वी कॅन इझिली फाइंड आउट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक और सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी. ओके, देन पॉइंट नंबर 3, क्लासिफिकेशन सेव टाइम अँड एनर्जी इन अनालिसिस अँड इंटरप्रिटिंग डेटा. आणि आपण बघितले की ह्या ज्या 4 स्टेप कंप्लीट होतील, लाईक एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन, तेव्हा आपण ऍक्च्युअल वर्क कडे जाणार आहोत. दॅट मीन्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ रिसर्च लाईक अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. आणि तिथे कुठेतरी आपला टाइम, एनर्जी, मनी काय होणार आहे, तर सेव्ह होणार आहे बिकॉज ऑफ क्लासिफिकेशन. देन क्लासिफिकेशन हेल्प टू टॅब्युलेट अँड अनालाइज डेटा क्विकली. आणि क्लासिफिकेशन मुळे काय होईल, तर जे टॅब्युलेशन करणार आहात दॅट मीन्स हिअर वी यूज व्हेरियस स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर द पर्पज ऑफ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. आणि मग हे अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन नक्कीच काय होणार आहे, क्लासिफिकेशन मुळे क्विक होणार आहे. इज इट क्लिअर? 3-4. Yes. Yes. Yes, ma'am. Yes. Then point number 5, classification allow comparison of similar data and bring out the unique feature of data. So classification allow comparison of similar data and bring out the unique feature of the data. आता आपण बघितलं कोडिंग मध्ये काय केलं, आपण वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत किंवा सिम्बॉल दिलेले आहेत. तसं क्लासिफिकेशन मध्ये आपण काय केलं, जेंडर वाईज क्लासिफाईड केलेलं आहे. दॅट मीन्स क्लासिफिकेशन अलाउ कंपॅरिझन ऑफ सिमिलर डेटा. सो सिमिलर डेटाचं कंपॅरिझन आपण काय करू शकतो, इझिली करू शकतो बिकॉज ऑफ क्लासिफिकेशन. अँड ब्रिंग आउट द युनिक फीचर ऑफ डेटा. युनिक फीचर म्हणजे काय, तर सिम्पल जे आपण टेबल नंतर इंटरप्रिटेशन देतो, तर हे फीचर आपल्याला काय आहे हे आपण ह्या क्लासिफिकेशन वरून, ह्या टेबल वरून काय करतो, तर क्लिअर करतो. That means here we consider or here we take 50% male or 50% female in our research process. Okay, like that. Then data classified allow effective and efficient use of collected data. So data classify allow काय इफेक्टिव्ह असले पाहिजे किंवा काय इफिशियंट असले पाहिजे हे काय करतात, तर क्लासिफिकेशन मध्ये यूज केलं जातं. इज इट क्लिअर? Yes. Yes. Yes.
निशिकांत आहे ना क्लासमध्ये? Yes, ma'am. मी तुझा मेसेज आता बघते ना. तो चला, आपले ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले ना? ऑब्जेक्टिव्ह Yes, Oh. ma'am. क्लिअर झाले ना? Yes. Okay, so next question, principle of classification. So classification करताना काही प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला काय करावे लागतील, प्रेफर करावे लागतील, यूज करावे लागतील. सो हे प्रिन्सिपल कोणते आहेत बघा. So before taking any decision about the category to be established for grouping the data, the researcher अजून कोण ऍड होतं? So the researcher must select some criteria or principle for classification purpose. आणि जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन करताय किंवा डिसिजन घेताय फॉर द पर्पज ऑफ क्लासिफिकेशन, वी टेक और वी कन्सिडर स्पेसिफिक प्रिन्सिपल फॉर क्लासिफिकेशन. सो ते प्रिन्सिपल कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे कन्व्हिनियंट नंबर ऑफ कॅटेगरीज. कन्व्हिनियंट नंबर ऑफ कॅटेगरी, दॅट मीन्स the number of class interval or category should not be too less or too more. म्हणजे तुम्ही जे क्लासिफिकेशन करणार आहात त्यामध्ये खूप सारे इंटरवल असू नये. ओके, सो नॉट लेस और नॉट मोर. सो क्लास इंटरवल शुड बी सफिशियंट इनफ टू रिव्हील द युनिक क्वालिटी ऑफ डेटा अँड टू असिस्ट द रिसर्च. ओके, सो हा इथे सिंपल थिंग काय सांगितलेलं आहे, कन्व्हिनियंट नंबर ऑफ कॅटेगरी. म्हणजे आता तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे म्हणजे फर्स्ट थिंग वी प्रेफर द इंटरवल. ओके, सो तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथे इंटरवल हे द्यावे लागणार आहे. तर हे इंटरवल देताना खूप जास्त असता कामा नये किंवा खूप कमी असता नाही. फॉर एक्झाम्पल आता मी 5000 टू 10,000 ही एक कॅटेगरी केली, तर दुसरी कॅटेगरी मी 10,000 टू 15,000 केली पाहिजे. ओके, म्हणजे जो फिक्स इंटरवल आहे हा इथे कुठेतरी तुम्ही काय करा, प्रेफर करा. सो असं सांगितलेलं आहे. सेकंड थिंग, सिंगल क्लासिफिकेशन प्रिन्सिपल. सो सिंगल क्लासिफिकेशन प्रिन्सिपल मीन्स these principles state that only one basis or criteria be applied at one time for classification purpose. It's very important thing. म्हणजे तुम्ही क्लासिफाईड करताना डेटा प्रत्येक वेळी क्रायटेरिया चेंज नाही केला पाहिजे. जो एक क्रायटेरिया तुम्ही यूज केलेला आहे हा कंटिन्यू तुमचा डेटा क्लासिफाईड करण्यासाठी सेमच असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे परत पुढे, इफ मोर दॅन वन क्लासिफाईड प्रिन्सिपल इज यूज, अ सिंगल रिस्पॉन्सेस मे हॅव टू बी रेकॉर्डेड इन मोर दॅन वन कॅटेगरी. आणि जर तुम्ही जास्त काय केलात इथे प्रिन्सिपल यूज केला तर नक्कीच तुमचे रिस्पॉन्सेस हे डबल वेळा रेकॉर्ड केले जाऊ शकतात. सो सिंगल क्लासिफिकेशन अवॉइड डबल रेकॉर्डिंग ऑफ सिंगल रिस्पॉन्सेस. सो लक्षात येते हे प्रिन्सिपल आपण काय यूज करणार आहोत, लास्ट सेंटेन्स वरून क्लिअर होईल. सो सिंगल क्लासिफिकेशन अवॉइड डबल रेकॉर्डिंग ऑफ सिंगल रिस्पॉन्सेस. आणि सिंगल क्लासिफिकेशन केला तरच तुमचा जो डबल रिस्पॉन्स आहे हा अवॉइड केला जाऊ शकतो. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट. Yes. Yes. So third point आहे exhaustive. The category should be exhaustive, that is of every responses should be any one of the category. No responses should be rejected or omitted for want of an appropriate category. म्हणजे कोणताही रिस्पॉन्स तुम्ही रिजेक्ट करू नका किंवा ओमिट करू नका. सो हियर वी सिलेक्ट अप्रोप्रिएट कॅटेगरी. आणि तुम्ही काय करा, तुम्ही अशी कॅटेगरी यूज करा जेणेकरून हियर वी यूज ऑल रिस्पॉन्डंट इफेक्टिव्हली. ओके, देन एक्सक्लुझिव्ह, इट मीन्स ओव्हरलॅपिंग ऑफ कॅटेगरी शुड बी अवॉइडेड. आणि जेव्हा तुम्ही आता हे जनरली क्लासिफिकेशन कुठे असतं तर पहिल्या पार्टशी जास्त रिलेटेड असतं क्वेश्चनायरच्या. म्हणजे तुम्हाला सांगितलं की पहिल्या पार्ट मध्ये काय येतं तर नेम ऑफ रिस्पॉन्डेंट, जे आपण कुठेही मेन्शन करत नाहीये रिसर्च मध्ये, पण तो डेटा कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतरचा जो बाकीचा डेटा आहे वी रेकॉर्डेड इन अवर रिसर्च प्रोसेस और रिसर्च रिपोर्ट. मग त्यामध्ये काय असेल तर मेल फिमेल असेल, त्याच्यानंतर इन्कम लेवल असतो, एज्युकेशन लेवल असेल, एरिया पण असेल,
ओके. सो असे जे रिस्पॉन्सेस आहेत किंवा अशी जी इन्फॉर्मेशन आहे ती क्लासिफाईड केली जाते. सो काय सांगायचं इथे आता, इट मीन्स ओव्हरलॅपिंग ऑफ कॅटेगरी शुड बी अवॉइडेड. आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे इन्कमशी रिलेटेड आहे असं आपण अज्युम करू. सो काय सांगितलंय बघा, अज्युम इन द सेन्स इन्कमशीच असेल. सो इन्कम ग्रुप कॅन बी मेड as income group can be made as up to rupees 5,000, then 5,001 to 10,000, and not like to 0 to 5,000. So 5,000 to 10,000. In other words, no responses should be recorded in more than one category. Each category must be distinct, separate, and easily distinguishable. म्हणजे आता काय सांगितलेलं आहे, तुम्ही आता इन्कमचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं, सिंपल थिंग. सो 0 to 5,000 ह्या कॅटेगरीमध्ये 5,000 पर्यंतचेच इन्कम ग्रुप काय करेल तिथे रेकॉर्ड करेल. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर 5,001 ज्याचं इन्कम आहे आणि 10,000 पर्यंत आहे त्याचा रिस्पॉन्स कुठे रेकॉर्ड होईल, ह्या सेकंड कॅटेगरीमध्ये रेकॉर्ड. अबाउट 10,000 मग अबाउट 10,000चा थर्ड कॅटेगरीमध्ये काय होईल तर रेकॉर्ड होईल. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय करा तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा. दॅट मीन्स इट मीन्स ओव्हरलॅपिंग ऑफ कॅटेगरी शुड बी अवॉइडेड. लक्षात येत आहे. Yes. Yes. So then uniformity of the class interval. So class interval it also very must for classification. As far as possible, class interval should be the same size and width rather than of varying width. Suppose the income group has the interval of rupees 5,000 first two classes, and then third is the 7,000, or fourth is the again 4,000, and so on. Such consistency in the class interval should be avoided. आता हे थोडंसं निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने एक्झाम्पल का दिलेलं आहे, तर यामध्ये तुमची कुठेतरी काय होतं, प्रॉपर क्लासिफिकेशन झालेलं नाहीये. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे लक्षात येईल बघा तुमच्या, म्हणजे तुम्ही जो इंटरवल देताय ना तो कसा असला पाहिजे तर फिक्स असला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही पहिला 5,000चा गॅप दिलाय ना, तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तो 5,000चा गॅप दिसला पाहिजे. म्हणजे आता इथे सांगताना काय सांगितलं, पहिला गॅप आहे 5,000चा, दुसऱ्यामध्ये 7,000चा, परत अगेन थर्ड मध्ये 4,000चा. नो, इट्स नॉट अ गुड क्लासिफिकेशन किंवा इफेक्टिव्ह क्लासिफिकेशन नाही म्हणत आपण त्याला. तर प्रिन्सिपल काय सांगतायत, युनिफॉर्मिटी ऑफ क्लास इंटरवल. आणि जो काही तुम्ही क्लास इंटरवल देणार आहात त्यामध्ये युनिफॉर्मिटी असणं महत्वाचं आहे. मग एक्झाम्पल दिलेलं आहे सेम इन्कम पॉइंट ऑफ व्ह्यू. इज इट क्लिअर? Yes. Yes. So next, avoid open-ended class interval. ओके. आता ओपन एंडेड क्लास इंटरवल जे आहेत हे अवॉइड करा. आता हे तुम्ही स्टॅटिस्टिक मध्ये लर्न केलं असेल बघा, ओपन एंडेड क्लास इंटरवल काय असतात आणि क्लोज एंडेड इंटरवल काय असतात. सो इट मीन्स युजिंग क्लास इंटरवल लाईक रुपीज 5,000 अँड अबाव, सो 15th years and above. So in such case of open ended classes, एक मिनिट हा, बॅकग्राऊंड म्युझिक फारच आहे इकडे. असो. सो ओपन एंडेड, अवॉइड ओपन एंडेड क्लास इंटरवल. ओपन एंडेड क्लास इंटरवल काय करा तर अवॉइड करा. ऍक्च्युअली फिक्स तुमचा इंटरवल समोर आल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे. वी कॅन इझिली अंडरस्टूड ऍक्च्युअल अवर क्लास इंटरवल. ओके. सो इट मीन्स युझिंग क्लास इंटरवल लाईक 50,000 अँड अबाव. ओके, म्हणजे आता 50,000 ज्याचा इन्कम आहे त्याने ह्या इंटरवल मध्ये रेकॉर्ड केला पाहिजे, किंवा 50,000 पेक्षा अबाव आहे त्याने ह्या कॅटेगरीमध्ये त्याचा रिस्पॉन्स रेकॉर्ड झाला पाहिजे. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. सो नॉट लाईक ओपन एंडेड. सो इन सच केस ऑफ ओपन एंडेड क्लासेस and person with income of rupees 5,000 to 1,
to infinite input under the one category. These affect the use of statistical and other techniques of interpretation. आणि ओपन एंडेड क्वेश्चन मुळे नक्कीच काय होतं तर इंटरप्रिटेशन ऑफ डेटा मध्ये थोड्याशा डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. सो आपला क्वेश्चन कंप्लीट झाला. प्रिन्सिपल ऑफ कोणते प्रिन्सिपल लर्न केली आपण? Coding. आता आपण प्रिन्सिपलचा क्वेश्चन लर्न केला. कोणती Classification of data. क्लासिफिकेशन. काय तो कॉन्फिडन्स बघा तुमचा. क्लासिफिकेशन. ओके. तो चला लास्ट क्वेश्चन आहे आपला मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ डेटा. मेथड्स काय आहेत बघा जे आपण सांगितले. क्लासिफिकेशन कन्सिस्ट ऑफ फर्स्ट पार्ट ऑफ क्वेश्चन आहे म्हणजे ज्यामध्ये आपण काय करतो एरिया वाईज क्लासिफिकेशन करतो, जेंडर वाईज क्लासिफिकेशन करतो, इन्कम वाईज क्लासिफिकेशन करतो, ऑक्युपेशन वाईज क्लासिफिकेशन करतो. सो मेथड्स कोणत्या यूज करतोय बघा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ एरिया और जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. आता हेडिंग वरूनच लक्षात येईल म्हणजे ह्या कॅटेगरीच्या अंडर आपण कसं क्लासिफिकेशन करणार आहोत. सो जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. सो मेथड द डेटा क्लासिफाईड अँड ग्रुप ऑन जिओग्राफिकल एरिया. म्हणजे इथे जे क्लासिफिकेशन असणार आहे हे जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने असेल. फॉर एक्झाम्पल द ऍक्टिव्हिटी ऑफ सेल कॅन बी क्लासिफाईड ऑन स्टेट, सिटी, अर्बन अँड रुरल बेसिस. ओके. त्यामध्ये काही हार्ड असं नाहीये फक्त हेडिंग वरून